नमस्कार मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रात बँकिंग क्षेत्रामध्ये अग्रगण्य असलेल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्यामार्फत तब्बल 444 पदांची कायमस्वरूपी भरती केली जात आहे। यामध्ये कनिष्ठ लिपिक हे महत्त्वाचं पद भरलं जाणार आहे। यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी झालेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे। उमेदवारांचं वय या पदांसाठी 18 ते 35च्या दरम्यान असणं गरजेचं असणार आहे। या पदांसाठी महाराष्ट्रातच परीक्षा घेतली जाणार आहे आणि महाराष्ट्रातच उमेदवारांना नोकरी देखील दिली जाणार आहे। बाकी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, परीक्षेचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे, संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। मित्रांनो, जसं की तुम्ही या अधिकृत PDF मध्ये बघू शकता, संपूर्ण महाराष्ट्रात बँकिंग क्षेत्रामध्ये अग्रगण्य असलेल्या सांगली डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक यांच्यामार्फत ही पदभरती केली जात आहे। यामध्ये ज्युनियर असिस्टंट म्हणजेच लिपिक हे महत्त्वाचं पद भरलं जाणार आहे। यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांनी 24/6/2026 ते 8 जुलै 2026 या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। उमेदवारांना या पदांसाठी 8 जुलै 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क देखील भरता येणार आहे। परीक्षेच्या 7 ते 10 दिवस अगोदर तुम्हाला या सांगली डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकेच्या संकेतस्थळावरती तुमचं हॉल तिकीट म्हणजे ॲडमिट कार्ड देखील उपलब्ध करून दिलं जाणार आहे। आता उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत। मित्रांनो, अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम उमेदवारांनी या दिलेल्या संकेतस्थळावरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। यासाठी या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे। 444 पदांची ही एक मोठी भरती असणार आहे, ज्यासाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे। पदवीसोबतच उमेदवारांकडे MSCITचं किंवा कम्प्युटर कोर्स केल्याचं सर्टिफिकेट असणं गरजेचं असणार आहे। मात्र ज्या उमेदवारांनी कम्प्युटर किंवा IT मधनं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे, अशा उमेदवारांना MSCIT सर्टिफिकेट किंवा कम्प्युटर कोर्सचं सर्टिफिकेट देण्याची आवश्यकता नसणार आहे। एज लिमिटच्या बाबतीत तुम्ही बघू शकता, उमेदवारांचं वय 18 ते 35च्या दरम्यान असणं गरजेचं असणार आहे। या पदांसाठी सुरुवातीचे 1 वर्ष उमेदवारांचा प्रोबेशन कालावधी असणार आहे आणि या कालावधीमध्ये उमेदवारांना 22,000 रुपये प्रति महिना इतका पगार दिला जाणार आहे। प्रोबेशन पिरियड कंप्लीट झाल्यानंतर उमेदवारांना बँकेच्या नियमानुसार या ठिकाणी पगार असणार आहे। परमनंट बँकेमार्फत उमेदवारांना या ठिकाणी केलं जाणार आहे। आता या पदांसाठी ॲप्लिकेशन करण्यासाठी सर्वप्रथम उमेदवारांना दिलेल्या संकेतस्थळावरती यायचं आहे। या संकेतस्थळावरती आल्यानंतर अप्लाय ऑनलाईन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। अप्लाय ऑनलाईन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन विंडो ओपन होईल। त्या विंडोमध्ये क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन या टॅबवरती क्लिक करून तुम्हाला सर्वप्रथम तुमची रजिस्ट्रेशनची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करायची आहे। यामध्ये तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर अचूक टाकायचा आहे। त्यानंतर एक रजिस्ट्रेशन ID आणि पासवर्ड तुम्हाला प्राप्त होईल। तो रजिस्ट्रेशन ID आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचा आहे। लॉग इन केल्यानंतर संपूर्ण वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, काही अनुभव असेल तर अनुभवासंदर्भाची माहिती तुम्हाला भरायची आहे आणि सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करून परीक्षा शुल्क तुम्हाला शेवटी भरायचं आहे। यामध्ये सर्व कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी 1180 इतकं परीक्षा शुल्क असणार आहे आणि हे परीक्षा शुल्क उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने पे करणं आवश्यक असणार आहे। यामध्ये क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI, नेट बँकिंग सारखे ऑप्शन तुम्ही वापरू शकता। सर्वात शेवटी ज्यावेळेस तुम्ही परीक्षा शुल्क भरणार आहे, तुम्हाला तुमच्या फॉर्मची प्रिंट घ्यायची आहे। तुम्ही परीक्षा शुल्क भरल्याची रिसिप्टची प्रिंट तुम्हाला तुमच्या जवळ जपून ठेवायची आहे। बाकी डॉक्युमेंट असेल, फोटोग्राफ असेल, सिग्नेचर असेल, कशा पद्धतीने अपलोड करायचे आहे, प्रत्येक डॉक्युमेंटची साईज किती असायला हवी, संपूर्ण गाईडलाईन्स तुम्हाला अगदी याच PDF मध्ये बघायला मिळणार आहे। आता मित्रांनो, या पदांसाठी नेमकी सिलेक्शन प्रोसिजर काय असणार आहे? यामध्ये वेगवेगळ्या 7 विषयावरती उमेदवारांना प्रश्न विचारले जाणार आहे। 90 प्रश्न 90 गुणांसाठी असणार आहे, ज्यासाठी 90 मिनिटाचा अवधी उमेदवारांना दिला जाणार आहे। विशेष म्हणजे इंग्लिश आणि मराठी अशा 2 लँग्वेजमध्ये उमेदवारांना या विषयावरती प्रश्न विचारले जाणार आहे। यामध्ये कमीत कमी 50% गुण उमेदवारांनी मिळवणं आवश्यक असणार आहे आणि त्यानंतरच पात्र अशा उमेदवारांना वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावलं जाणार आहे। त्याचे देखील डिटेल्स वेळोवेळी तुम्हाला संकेतस्थळावरून प्राप्त होणार आहे। यामध्ये सांगली, कोल्हापूर, सातारा आणि पुणे हे तुमचं एक्झामचं सेंटर असणार आहे। या व्यतिरिक्त देखील जर एक्झाम सेंटरमध्ये काही बदल झाला तर सांगली DCC बँकेच्या
वेबसाईटवरती या संदर्भाचं अपडेट तुम्हाला कळवण्यात येणार आहे. बाकी संपूर्ण सूचना तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अर्ज करण्याच्या अगोदर या संपूर्ण सूचना व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर तुम्हाला अचूक द्यायचा आहे, कारण याच ईमेल ॲड्रेसमार्फत, याच मोबाईल नंबरमार्फत तुमच्याशी फ्युचरमध्ये बँकेमार्फत कम्युनिकेशन केलं जाणार आहे. या व्यतिरिक्त मित्रांनो, अर्ज करतेवेळी कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला येत असेल, तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा. चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.